सगळे भावंड निघाले, वाटामध्ये आले आणि त्यांना मायबापू हो त्या आळे या गावापाशी ती रेड्या मृत्यू पावला. त्या रेड्याला समाधी दिली आणि आजही त्या रेड्याच्या समाधीला माऊलीची समाधी म्हणतात लोक महाराज. एवढा अधिकार ते केले. पुढे आल्यानंतर आपल्या गोदावरीच्या कडेला असलेलं हे आपला मायबापू हे आपले ज्ञानेश्वर तयार झालेला असणार नेवासा, त्या नेवाशाला आले, महादेवाचं संस्थान दर्शन घेतले, मस्त समाधान त्या ठिकाणी राहिले आणि मस्त माधुकरी करून 2 दिवस भागवले असताना तिसऱ्या दिवशी गंमत काय सांगत, त्या गावचा असणारा एक सजदानंद नावाचा ब्राह्मण मृत्यू पावला होता. त्यांची बायको सती जाण्याकरता हिरवे काकणं, सर्व हिरवी साडी, सर्व काही भरून घेऊन निघाली होती. आता जास्त सांगत बसणार बरं का, नवऱ्याबरोबर जाण्याकरता ते प्रेत निघालं होतं. राम बोलो भाई राम म्हणून ते प्रेत घेऊन निघाले होते. ते बाई सगळ्यांच्या पाया पडत, येतो माय मी आता येतो माय म्हणून सगळ्याच्या गळ्याला पडत रडत बघत सगळ्याला भेटत बाई पुढे आली. पुढे आल्यानंतर या ठिकाणी भावंड दिसले. तिला वाटलं हे कोणतरी महान संत आहे का, दर्शन घ्यावं ह्यांचं म्हणून गेली आणि जाऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर मिठी मारली. माऊलीला म्हणले सौभाग्यवती भाऊ, सौभाग्यवती भाऊ म्हणल्याबरोबर निवृत्तराय इशारा केली, चान्स आहे आता, हात धुवून घे. इशाऱ्यावर काम मारत करण्याबरोबर ती बाई म्हणली, महाराज हे बघा माझं सौभाग्य चाललंय गंगा राहील का, तुमच्या पुढेच आहे का. आणि सौभाग्यवती भाऊ म्हणल्या, हे बघा सौभाग्य माझं. काय तुमचा पती मेला? हो खोट आहे. काय नाव तुमच्या नवऱ्याचं? सजदानंद. सच्च म्हणजे खरा, आनंद म्हणजे निर्विकार, यानं मरत नाही. थांबवा. ते मडत थांबिले. महाराज उतरून ठेवले. माऊली गेली, डोक्यावर हात ठेवले. ओ बाबा, ओ सज्जानंद बाबा, उठा ना, मेले माणूस जित्त उठविले, वेळ काळा ते घासिले गा, कैसा वासुदेव बोलतो. उठून बसलो खट मेलेलं जाळाय नेवलालेलं गंगेच्या कडला देवाशाला उठून बसलं. आता बाईला किती आनंद वाटला असेल. दोघेही बाई महाराजांच्या चरणावर मिठी मारली. ज्ञानोबाराय म्हणले, बाई तुम्हाला मी काही मागाव म्हणालो, मागू का? तर एवढा मेलेला नवरा उठल्यावर कोण नको म्हणते, काय मागवाटलं मागा, मला काही मागायचं नाही, तुझा नवरा मला दान दे, 1 महिनाभर दे, फक्त दान दे. ते नवरा सांगितला, महाराज 1च महिना नाही, हे माझं जे उरलेलं आयुष्य तुमच्या चरणावरच समर्पण. मी गावात जाणार नाही, मी पुन्हा संसार करणार नाही. बाई म्हणले, महाराज आम्ही दोघं बाहेर पडल्या, तुमच्या चरणावर आम्ही समर्पण होणार आहोत, आम्ही कुठं जाणार नाही. त्या सज्जानंद बाबानं त्या ठिकाणी एकाच खांबाला बसून त्या ठिकाणी हे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मेलेल्या माणसाच्या हातानं लिहिल्या गेला. आमचे ज्ञानोबाराया सांगले महाराज गीतेवर टीका. एवढं मोठं कार्य माऊलीने केले. करून परत पुढे मायबापू आळंदीला आले. आळंदीमध्ये सर्व लोक आनंद व्यक्त केले. आता माऊलीला जवळ घेतले. आता त्यावेळेला वाटामध्ये रस्त्यात येत असताना हे आपलं तापीच्या कडच चांगदेव भूमी आमच्या ते गाव, तिथलं चांगदेव. त्याची गंमत ज्ञानेश महाराज 6 महिने झोपावं 6 महिने उठाव बघा. आणि ते 6 महिने झोपला की जेवढे माणसं मेलेत, जवळपास 50 कोसावले, 100 कोसावले. आता काशीला 100 कोसावर मडे आणतात. ते मुडदे आणून ठेवायची, लिंबाचा पाला घालून, काय वास घाण उठायचं काय. पण ते प्रथा पडून गेले, ते मडे ठेवायचे. ते चांगले उठले की त्या मड्यावर दृष्टी फेकून त्याला हात लावले की सगळे मडे उठून बसायचे. एकही माणूस मरायचं नाही त्या राज्यामध्ये. बघा काय मडे घेऊन लोक बसले. तर मुक्ताबाई विचारली, असं काय मडे घेऊन बसला, त्याला गाडून तर टाका, जाळून तर टाका, काय बरं आहे काय म्हणे, दुसऱ्याला त्रास होते म्हणायचं असणार नाही हो म्हणले. ते आमचे महाराज उठतात 6 महिन्याला. आता 1 8 रोज कमी यायचा आणि महाराज उठले की सगळे जिवंत करतात.
हा असं आहे काय म्हणले. हो असं आहे म्हणले. ह्याला 6 महिने कशाला पाहिजे म्हणले. ते कुत्र्याचं हाड पडत एवढं हाड कुत्र्याचं. ते कुत्र्याचं हाड घेतली सगळ्या मडेच्या अंगावून हाड फिरली की ते मड उठून बसवलं. अंगावर हाड फिरली की मड उठून बसवलं. सगळेच्या अंगावून फिरली, सगळे उठून बसले आणि ते हाड असं पलीकडे हिबाळली. त्या हाडाचं कुत्र झालं को 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 करलं. त्या हाडाचं सगळ्याला जिवंत केलं की लोकांना चमत्कार वाटला.